नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, ही चेकवर साडी आहे आणि गुलाबी कलरची साडी आहे. खूप छान असा कलर दिसत आहे. ही साडीचा पल्लू आहे. बघा किती भरीव असा पल्लू आलेला आहे. खूप छान असा दिसत आहे पल्लू. खूप छान आहे पल्लू. आणि हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. तर बघा, साडीतला ब्लाऊज पीस आणि ही बॉर्डर आहे साडीची. तर आता आपल्याला ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे. आणि आता मी ब्लाऊज पीस काढल्याच्या नंतर पूर्ण कटाई करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओस पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता पहा. तर बघा, आता झालं आपलं ब्लाऊज पीस कट करून. आणि आता बघा, आता ही साडीतली बॉर्डर आहे. तर आपल्याला याची पॅचवर डिझाईन बनवून घ्यायची आहे. अस्तिंगवर पण लावून घ्यायची आणि उरलेला भाग पॅचवर डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर बघा, आता मी पूर्ण ब्लाऊज पीस काटून घेतलेला आहे. आता मागचाच पार्ट तयार करायचा आहे. फक्त माझे डिझाईन बनवून घ्यायचे आहेत. मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला वाटलं की तुमच्यासोबत ही पॅचवर डिझाईन शेअर केल्या पाहिजे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्या ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. ह्या ब्लाऊजची लांबी आपल्याला ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे आणि 3 शोल्डर घ्यायचे आहे. 5.5चा बगल घ्यायचा आहे. तर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आणि मागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. मागचा गळा मोजल्याच्या नंतर अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. इथून 2.5 इंच घ्यायचा आणि सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे. तर गळ्याला आता आपल्याला आकार द्यायचा आहे. गोल गळ्याला असा आकार द्यायचा आहे. आणि टक्स मारण्यासाठी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, आता मी कटाई करून घेत आहे. आता बघा, गोल गळा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला साडीवरचं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. दोन्ही भाग आपल्याला सेम असे जोडून घ्यायचे आहेत. आता मागं पुढं होतो तर त्याच्यासाठी आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण टाचणी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे, गोल गळ्यावर. अजूनपर्यंत माझे व्हिडिओला लाईक नाही केलं नसेल, लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला शिवताना अडचण नाही आली पाहिजे. आता हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला पूर्ण असं राऊंड कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला बघा, आता दोनही टाचण्या लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि इथं छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. तिरकी कातर देऊन आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. म्हणजे गळा काय होतं, चांगला व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग पण खूप साफ येते. तर बघा, आता आपल्याला तो भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. जो आपण शिलाई केलेला आहे तो भाग आपल्याला फोल्ड करून याच्यावर गोल गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे. बघा, तर आता आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला पूर्ण पॅक अशी शिलाई करून घ्यायची आहे. कारण आपण जेव्हा शिवतो तर आपला कापड इकडे तिकडे होऊन जातो. तर कसं म्हणजे इकडे तिकडे न झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई केल्यानं पण काय होतं, फिनिशिंग ब्लाऊजची खूप साफ येते. तर आपल्याला चारही बाजूंनी असं शिलाई जर केली असली तर आपला कापड एका ठिकाणी राहतो आणि इकडे तिकडे होत नाही. तर बघा, आता आपल्याला इथं टक्स लावून घ्यायचे आहेत. तर हा मागं पुढे झालेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथं एक खाच लावून घ्यायची आहे. म्हणजे थोडा भाग कट लावून घ्यायचे आहे आणि तिथं टक्स लावून घ्यायचे आहे दोनही मागच्या साईडनं. तर बघा, आता ह्या पण साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर
तर बघा आता आपल्याला इथून छोटासा पॅच तयार करायचा आहे. तर बरोबर आपल्याला मोजून घ्यायचा आहे 5 इंच आणि छोटासा असा इथून 1.5 इंच आणि छोटासा असा पत्ता तयार करून घ्यायचा आहे. बघा मी कशी तयार करत आहे तशी तुम्हाला पण तयार करून घ्यायची आहे, कारण आपल्याला जेव्हा शिवतो तर कोणती डिझाईन बनवावी हे लक्षातच येत नाही कधी कधी आपल्या. तर ही आपल्याकडे पॅच पण अवेलेबल राहत नाही. बघा असा पत्ता तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं थोडा मोठा भाग करून आपल्याला हा पत्ता कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशी आपल्याला लक्षात नाही येत कधी डिझाईन बनवताना. तर ही डिझाईन अशी खूप सोपी आहे. म्हणजे आपण साडीतली बॉर्डर जर अशी उरली तर आपण असं पॅचवर डिझाईन तयार करून ब्लाऊजवर बनवू शकतो. तर बघा 3 पत्ते असे तयार झालेले आहे. तर बघा आता हे साडीतली बॉर्डर एवढी उरली आहे माझ्याकडे. तर मी याचे अशी पॅचवर डिझाईन बनवून घेत आहे. तर आपल्याला इथं टाचणी लावून घ्यायचे आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ताई डिझाईन कशी बनली माझीवाली. तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन येते. व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक पण करत जा. तर बघा आता पत्ते तयार करून झालेले आहेत आपलेवाले. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून सरळ भाग करायचा आहे आणि दोनही भागात जोडून घ्यायचे आहेत आणि याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशी शिलाई करून घ्यायची आहे. थोडा भाग आपल्याला खुलं ठेवायचा आहे, त्याच्यावर शिलाई नाही करायची आहे, म्हणजे पॅक नाही करायचं आहे, कारण आपल्याला हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा इथं छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला तिरकी कातर घेऊन आणि जो आपण थोडा भाग खुला ठेवलेला आहे तो भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे अंदरचा भाग म्हणजे शिलाईचा भाग राहते तो आपला अंदरच्या साईडनं फोल्ड होऊन जाते, वरच्या साईडनं पूर्ण प्लेन येते. तर बघा असं आपल्यापाशी काही पण असेल तर त्यांना आपण पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठंही असं कापड जमा न राहिल्या पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा कापड जमा झाल्यानं एक कट्टा हे होतो एका ठिकाणी. तर बघा आता आपल्याला इथून शिलाई म्हणजे जो आपल्याला फोल्ड करायचा होता भाग खुला ठेवलेला होता फोल्ड करण्यासाठी तो आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. त्याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण शिलाई आपल्याला पूर्ण पॅचवर शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा इथून पण ह्या पण पॅचला आपण तसं शिलाई करून घेणार आहोत. थोडा भाग खुला करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला इथं कट लावून घ्यायचे आहे छोटे छोटे आणि हा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. बघा असा बरोबर आपल्याला काना कोंट असं पूर्ण हे करून घ्यायचं आहे. बघा असं आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठं पण असं म्हणजे पॅच तयार झाल्या पाहिजे, कुठं पण आपला कापड जमा नाही राहिल्या पाहिजे. आणि हा भाग आपल्याला फोल्ड करून याच्यावरून आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण शिलाई आता आपल्याला याच्यावरून पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा दोन आपले पॅच तयार झालेले आहेत. आता हा पण आपल्याला तसंच तयार करून घ्यायचा आणि बीचमध्ये ब्लाऊजचे आपल्याला लावून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर असं दिसत आहे. आता आपल्याला याच्यावर फिट करून बरोबर असं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण याच्यावर लेस लावून घेऊ. तर बघा आपल्याला अशी जे तुमच्याकडे मॅच होत असेल ते लेस लावून घ्यायची आहे. माझ्याकडे गोल्डन कलरची लेस आहे, तर ते साडीवर खूप छान अशी दिसत आहे आणि पॅच पण गोल्डन कलरचाच आहे, तर त्याच्यावर पॅच सूट होत आहे. तर मी हेच गोल्डन कलरचीच लेस लावून घेत आहे.
तर बघा असं आपल्याला बरोबर साईडनं आपल्याला पॅचच्या साईडनं अशी पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. इथं छोटंसं आपण लेसचं असं दुम्मट मारून घ्यायचे आहे, कारण कडक राहिल्या कारणाने आपली लेस बरोबर अशी पलटल्या पाहिजे आणि गळा पण व्यवस्थित आल्या पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. बरोबर आपल्या गोल गळ्यावर लावून घ्यायची आहे. तर बघा आता आपली लावून झालेली आहे. किती छान असा गळा तयार झालेला आहे, खूप सुंदर असा दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं, डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण सिंगल शिलाई असते तर सिंगल शिलाईनं आपली लेस का होते, कधी पण पलटते. तर डबल शिलाई केलेली असते म्हणजे एक या साईडनं तर एक त्या साईडनं अशी काटानं लेस लावून घ्यायची असते. तर बघा आता आपली लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला याच्यावर जे आपण 2 पॅच राहिलेले आहेत ते आपल्याला बरोबर असे लावून, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सूट वाटत आहे त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचं. मला असं चांगलं वाटत आहे तर मी असेच लावून घेत आहे, खूप छान असं दिसत आहे. तर बघा आपल्याला इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे, म्हणजे कापड इकडे तिकडे न झाले पाहिजे शिलाई करण्याच्या वेळेस. तर बघा मी आता इथं अशी लावून घेत आहे. आता आपल्याला पूर्ण राऊंडला म्हणजे पॅचवरून शिलाई करून घ्यायची आहे. ह्या पण याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायचे, जशी त्या पॅचवरून आपण शिलाई केली तशीच ही आपण पॅचवरून आपल्याला शिलाई करून घ्यायच्यात, म्हणजे पूर्ण फिट असा बसून जातो. लेस पण लावू शकतो आपण आणि नाही पण लावू शकत, म्हणजे जसं सूट होत असलं साडीच्या ह्याच्यानं तसं आपण. आता मला इथं लेस नाही सूट म्हणजे व्यवस्थित वाटत होती तर मी एकच सिंगल डिझाईनवर लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहेत. बघा अशी कंबरपट्टी आपल्याला पूर्ण जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला पूर्ण उरलेला भाग कट करून घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला तोच भाग फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला धागा तुटलेला आहे, शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे, म्हणजे तुरपाई केल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची आहे. तर बघा आता आपला गळा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यावर दोरी लावून घ्यायची आहे. तर 3 इंच मोजून घ्यायचे आहे, 2 साईडनं, ह्या साईडनं 3 इंच आणि ह्या साईडनं 3 इंच आणि त्याच्यावर दोरी लावून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे. आप तुमच्यासोबत बोलता बोलता माझी डिझाईन पण बनवून झालेली आहे. खूप सुंदर अशी पाटीवर डिझाईन बनवून तयार होते, खूप छान अशी दिसते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, ठीक आहे, बाय बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.